नमस्कार. स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. आज आपण करणार आहोत एक सिम्पलसा मेकअप लुक आणि आज ॲज यू कॅन सी मी येलो ड्रेस घातला आहे आणि त्या पद्धतीने आपण आपला मेकअप करणार आहोत. गिरजाचं फंक्शन आहे त्यामुळे थोडा लाईट मेकअप करणार आहे मी, जो की थोडा सटलही वाटेल आणि थोडा ग्लोईशी फील होईल. ओके, सो स्टेप बाय स्टेप आपण बघूया की मेकअप कसा स्टार्ट आहे. मेकअप स्टार्ट करण्याच्या आधी मी फेस वॉश करून घेतला आहे आणि प्रॉपर मॉइश्चराईज केलं आहे आणि सनस्क्रीनसुद्धा लावलं आहे. आता आपण स्टार्ट करूया कलर करेक्शन. हे कलर करेक्शनचं पॅलेट आहे माझ्याकडे इनसाइड कॉस्मेटिक्सचं, त्याने आपण कलर करेक्ट करू. सगळ्यात आधी मी ऑरेंज करेक्टर घेणार आहे कारण माझ्या डोळ्याच्या बाजूला आणि इथे थोडेसे ब्लॅकिश स्पॉट्स आहेत. एकदम हलकंसं कलर करेक्ट लावणार आहे मी. जिथे जिथे थोडासा आपल्याला ब्लॅक कलर दिसतो त्या ठिकाणी, काही ठिकाणी पिंपलचे डाग सुद्धा आहे, सो ते सुद्धा मी थोडे हाईड करणार आहे. ओके, त्यानंतर माझ्या इथे थोडासा रेडिश टिंज आहे, तो रेडिश टिंज मी ग्रीन कलरने कॅन्सल आउट करणार आहे. सो थोडासा ग्रीन कलर इथे, थोडासा ग्रीन कलर इथे. ओके, आणि थोडासा ब्राईटनेस येण्यासाठी इथे मी ऑरेंजचं कलर करेक्ट लव्हेंडर कलरचा कलेक्टेड लावणार. आणि काय तर थोडासा ब्राईटनेस दिसतो, जिथे जिला मला ब्राईटन अप करायचं आहे तिकडे पुढ्यावरती हे लावतो. आणि फायनली आपण याला ब्लेंड करूया. ब्लेंड करण्याच्या आधी फ्यू सेकंड्स थांबायचं आहे कारण त्यानंतर त्याचं ब्लेंडिंग इझी होतं. ब्लेंड करण्यासाठी हा ब्लेंडर आहे तो थोडासा हलकासा वेट आहे, पूर्णपणे वेट नाही केला आहे, हलका वेट ठेवला आणि हलका कोरडा आहे. आता फक्त जिथे जिथे ऑरेंज करेक्टर लावले तिथे डॅब करायचं. ठीक आहे, बऱ्यापैकी कन्सील आउट झालेलं आहे. आता ज्या ठिकाणी मी ऑरेंज कलरचं करेक्टर लावलं होतं त्या ठिकाणी मला येलो करेक्टर लावायचं त्याच्यावरती, जेणेकरून हा माझा स्किन टोन मध्ये मर्ज होईल. आता कुठेही डाग दिसत नाही आहे, बऱ्यापैकी चेहरा कन्सील झालेला आहे. आता यानंतरची स्टेप म्हणजे मी फाउंडेशन स्किप करते कारण फाउंडेशनमुळे मला खूप जास्त लेअर नाही चढवायचे आहेत, म्हणून मी फाउंडेशन स्किप करत आहे. पण फाउंडेशनच्या ऐवजी मी आधी एक हलकंसं करेक्टर आहे ते लावणार आहे आणि ते म्हणजे एक डार्क शेडचं फाउंडेशन. ओके, हे डार्क शेडचं फाउंडेशन आहे, नायकाचं शेड आहे 07. ओके, याचा वापर मी फाउंडेशन म्हणून नाही तर कॉन्टोरिंगसाठी करणार आहे. ओके, कॉन्टोरिंग करण्यासाठी मी हलकशी नाकाच्या इथे एक लाईन ड्रॉ केली, तशीच मी इकडे पण करेन. जे क्रीम प्रॉडक्ट्स आहेत ते आपण आधी यूज करणार आहोत आणि त्यानंतर आपण सेटिंग पावडरने थोडंसं सेट करणार आहोत. हलकसं इथे, नंतर लिफ्टिंग इफेक्ट देण्यासाठी गालाच्या इथे मोस्टली मी फक्त इथेच थांबत नाही तर मी थोडंसं इथे खाली पण येते, त्याच्याने थोडा लिफ्टेड इफेक्ट मिळतो. आणि त्यानंतर थोडंसं इथे एक्झॅक्टली आपल्या हनुवटीच्या खाली. दॅट्स इट. आणि हात हे सुद्धा आपल्याला काय करायचं, ब्लेंडिंग स्पॉन्जने ब्लेंड करून घ्यायचं.
ठीक आहे, कॉन्टोरिंग झालेलं आहे आणि कॉन्टोरिंग नंतर मी घेणार आहे क्रीम ब्लश. थोडासा क्रीम ब्लश लावायचा. हे आहे के ब्युटीचं. छोटासा ड्रॉप घेते मी माझ्या हातावरती थोडासाच आणि तो ब्लेंड करते. थोडंसं नाकावरती आणि थोडं टेम्पलवरती. ओके, ते सुद्धा आपण ब्लेंड करून घ्यायचं. ठीक आहे, एक हलकासा पिंक कलरचा ग्लो दिसतोय, जो आपल्याला हवा आहे. खूप जास्त ओव्हरलोड नाही करायचं. डे टाईमसाठी हा मेकअप एकदम परफेक्ट आहे, त्यामुळे तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता. ठीक आहे, आता क्रीम प्रॉडक्ट लावून झालेले आहेत. आता मग काय करायचं आहे, हे सेट करायचं आहे. सेट करण्यासाठी शुगरचं हे सेटिंग पावडर आहे. अशा पद्धतीने तर ही माझी बरीच वापरून झाली आहे आणि हलकंसं त्याला करून फक्त डॅब करायचं. ठीक आहे, आता फेसचा बेस पूर्ण झालेला आहे आपला कम्प्लीट. आता आपण बोलूया आयब्रोजकडे. सगळ्यात महत्त्वाचं असतं तुमच्या आयब्रोज आणि आयलिड्सला तुम्ही योग्य कॉन्सन्ट्रेशन करा, कारण आयब्रोजमुळे तुमचा लुक खूप जास्त बदलू शकतो. ओके, माझ्या आयब्रोज इथे तुम्ही बघाल थोड्याशा शेपमध्ये नाही आहेत आणि थोड्याशा लाईट पण आहेत. मी थोडंसं ह्याला एनहान्स करते. त्याच्यासाठी मेकअप रिव्होल्यूशनचं माझ्याकडे हे एक आयब्रो किट आहे. आयब्रो किट मी यूज करते. ओके, मी वापरणार आहे एक आयब्रो सेटिंगसाठी NYX प्रोफेशनलचं हे टिंटेड मस्करा फॉर ब्रो. ओके, थोडासा घ्यायचा आहे आणि आयब्रोज फक्त सेट करायचे. वरच्या दिशेने थोडंसं याला ब्रश करायचं आणि याला एक डिझायर्ड शेप द्यायचा. यानंतर माझी आईज खूप वॉटरी आहे, त्यामुळे मेकअप थोडा पण लावला ना की मला आईजमध्ये थोडंसं पाणी यायला लागतं. ओके, मुव्हिंग अहेड. आयब्रोज लावून झाले. आता आपण थोडंसं आयलिडवरती मेकअप करूया, म्हणजेच आय शॅडो लावूया. ओके, आय शॅडो लावण्यासाठी माझ्याकडे मार्सचा एक ब्रश आहे, ट्रॅव्हल फ्रेंडली ब्रश, जो 4-in-1 येतो. त्याच्यामध्ये हे जे मोठ्या साईजचं ब्रश आहे त्याच्याने मी काय करते, एक लाईट ब्राऊन शेड घेते. हा हुडा ब्युटीचा मर्क्युरी रेट्रोगेट पॅलेट आहे आणि याच्यातून मी लाईट ब्राऊन शेड घेते. आयलायनर लावायचं आहे. आयलायनरसाठी हे फॉरेवरचं आयलायनर यूज करते मी.
आणि हा वेगाचा ब्रश आहे, एकदम छोटी टीप आहे याची. खालच्या लीड पासून थोडंसं वरती उचलून घ्यायचंय. यानंतर मस्करासाठी मेबेलिनचा हायपरकर्ल मस्कराचं एक छोटं मला फ्री मिळालं होतं, ते मी यूज करते. खालच्या आयलिडवर पण थोडंसं लावायचं. आणि यानंतर काजळ, फेसेस कॅनडाचं हे काजळ मी यूज करते. दॅट्स इट. आय मेकअप झालाय आपला. आय मेकअप नंतर आता थोडंसं हलकंसं ब्लश लावायचं आहे, पावडर ब्लश. हे आहे हुदा ब्युटीचं ग्लोविश ब्लश. आणि हा माझ्याकडे एक ब्रश आहे मार्स कॉस्मेटिक्सचा, त्याच्यामध्ये थोडंसं घेऊन हलकंसं फक्त मी डिफाईन करणार आहे बस. आणि त्याच पद्धतीने हुलाचं हे ब्राउन्झर आहे माझ्याकडे, त्या ब्राउन्झरने हलकंसं सेट करायचं आहे जे आपल्या इकडे लावलेलं आहे. आणि फायनली लिपस्टिकसाठी मी यूज करते मेबेलिनची सुपरस्टे इंकची ही लिपस्टिकची शेड 135. हा माझा आवडता शेड आहे. आणि फायनली आपल्याला लावायचं आहे हायलायटर. ते स्विस ब्युटीचं हे लिक्विड हायलायटर वापरते मी. लिक्विड हायलायटर थोडे जास्त स्टेट होतात, त्यासाठी मी बोटाचाच वापर करणार आहे. आणि कसं बोटावरती घेऊन मी आधी डोळ्याच्या कॉर्नरला थोडंसं लावलं. त्यानंतर आयब्रोच्या इथे थोडंसं नाकाच्या इथे कसं इथे आणि कसं इथे. आणि त्यानंतर पिंपल्सच्या जवळ एकदम कमी लावते मी, कारण मला खूप जास्त प्रॉडक्ट लावलं की माझा चेहरा एकदम असा बरी दिसतो. सो बेसिक मेकअप केला आपण आता.
ओके, आणि फायनली मेकअप फिक्सिंग स्प्रे यूज करायचा आहे, पण मी आता नाही करत आहे कारण मला मेकअप लॉंग लास्टिंग नको आहे. मला फक्त एका कार्यक्रमाला जाऊन लगेच परत यायचं आहे, सो मी फिक्सिंग स्प्रे नाही वापरते. पण तुम्हाला जर लॉंग लास्टिंग करायचं असेल तर मेकअप तर तुम्ही फिक्सिंग स्प्रे यूज करू शकता. फाईन. सो दिस इज द मेकअप. आणि मला सांगा तुम्हाला आवडला का? जर अजून इलॅबोरेट मेकअप हवा असेल, म्हणजे अजून जास्त एक्सप्लेनेशनचा व्हिडिओ हवा असेल मेकअपचा, तर मी पुन्हा एकदा तुझ्यासाठी तो घेतला आहे. फायनली मी यूज करते. केसांसाठी मी खूप जास्त हेअरस्टाईल नाही करायचं. मला बेसिक हेअर ट्रीटमेंट ठेवायला आवडतं. प्लीज टेल लेट मी नो कसा वाटला आजचा मेकअप लुक तुम्हाला.